हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. आपण क्लास 9 ची सायन्सची एक सिरीज सुरू केली होती. त्यातला आपला कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट हा चॅप्टर सुरू होता आणि त्यातला आपण आज पाहणार आहोत कोव्हॅलंट बॉन्ड. सगळं काही कोव्हॅलंट बॉन्ड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड बद्दल जेवढे काही अल्केन, अल्कीन, अल्काइन सगळे काही आपण डिटेलमध्ये हायड्रोकार्बन पाहून घेणार आहोत. सो लेट स्टार्ट. सो बघा मित्रांनो, कोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे काय होते सगळ्यात पहिले ते पाहून घेऊ आपण. आता आपल्याला माहित आहे का कार्बन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो आहे 6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6. त्याच्यामुळे त्या कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असल्यामुळे त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,4. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 2,4. याचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर तो तुम्हाला काही अशा प्रकारचा दिसेल. पहिला जो ऑर्बिट असते त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि जो शेवटचा आणि दुसरा या कार्बनचा ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये राहील आपले 4 इलेक्ट्रॉन. समजा का आता आपल्या कार्बनला ऑक्टेट कंप्लीट करायची असेल तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी कार्बनला अजून 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. एक तर कार्बन का करू शकते, हे जे 4 आउटरवाले ऑर्बिट आहे हे कोणाला देऊ शकते किंवा मग कोणाकडून तरी 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकते. समजा का तो 4 इलेक्ट्रॉन कोणाकडून घेतला तर त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8 आणि तो त्याच्या नियरेस्ट ऑक्टेट जो कंप्लीट वाला एलिमेंट आहे निऑन त्याच्यासारखा बनेल. समजा का आता आपण इथं 4 इलेक्ट्रॉन ऍड करून टाकतो, हा आपला निऑन सारखा बनून जाईल. पण कार्बन जो आहे निऑन सारखा जर बनला तर तो हायली अनस्टेबल होऊन जाते. सपोज तो 4 इलेक्ट्रॉन घेतला तर तो हायली अनस्टेबल होऊन जाईल. सपोज तो 4 इलेक्ट्रॉन देऊन दिला तरी पण तो एकदम हायली अनस्टेबल होऊन जाईल. म्हणजे कार्बन जो आहे तो 4 इलेक्ट्रॉन देऊ बी नाही शकत कोणाला, 4 इलेक्ट्रॉन कोणाकडून घेऊ बी नाही शकत. मग आता त्याला समजा का कंपाऊंड बनवायचे आहे तर तो बनवल कसा. मग तो एक त्याचा फॉर्म्युला यूज करतो, त्याच्याजवळ दिमाग आहे तो यूज करते आणि तो म्हणते का मी आता कोणाला इलेक्ट्रॉन देणार बी नाही, मी कोणाकडून इलेक्ट्रॉन घेणार बी नाही. मी जे करणार ते पूर्ण जगाचा वेगळा राहील आणि मी करणार आता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. पहा मग आता इन अदर वर्ड कार्बन कॅन फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड. आता 4 इलेक्ट्रॉन शेअर करणे म्हणजे होते कोव्हॅलंट बॉन्ड. इलेक्ट्रॉन गिव्ह करणे किंवा इलेक्ट्रॉन टेक करणे म्हणजे होते आयोनिक बॉन्ड. दोन वेगळे वेगळे कंपाऊंड आहे आयोनिक आणि कोव्हॅलंट. आयोनिक म्हणजे काय होते, एक तर पूर्णपणे देऊन देईल किंवा स्वतःकडे घेऊन घेईल आणि कोव्हॅलंट म्हणजे काय होते तो फक्त आणि काय करू शकते, शेअर करू शकते. आता तो मग शेअर कसा करल पहा. मग आता कार्बन जो आहे, कार्बन आणि कार्बन यांच्यामध्ये बॉन्ड बनवू शकते. स्वतः बी तो काय होऊ शकते, बॉन्ड बनवू शकते ना. त्या बॉन्डले म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड. कार्बन जो आहे शेअरिंग करून इलेक्ट्रॉन आपले बॉन्ड तयार करत आहे. लक्षात ठेवायचे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड. सपोज आता हायड्रोजन, आपल्याला माहित आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे इथे मी लिहून घेतो. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. त्याला त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे अजून. आता तो हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉनची आहे आणि कार्बनला 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. आता समजा हा एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन, हा तिसरा हायड्रोजन आणि हा चौथा हायड्रोजन. सगळ्यांना एक हायड्रोजनची गरज आहे, एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता हे 4 हायड्रोजन एका कार्बनला समजा चिपकून गेले तर कार्बन का करू शकते, हायड्रोजन करून 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकते जेव्हा त्याला आवश्यक आहे आणि जेव्हा त्याला आवश्यक नाही तेव्हा हायड्रोजन का करू शकते, इलेक्ट्रॉन देऊ शकते. आता पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड म्हणजे काय होते. सपोज आता एक एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही. सपोज 2 मुली आहेत, एक मुलगी आहे आणि दुसरी मुलगी आहे. ते कुठेतरी बाहेर जाऊन रूम करून शिक्षणासाठी गेले आहे समजा. आता शिकासाठी गेले आहे ते आणि एक मुलगी जी आहे ती गॅस घेऊन आली आहे, गॅसची शेगडी जी असते, आणि एक मुलगी जी आली आहे ते सिलेंडर घेऊन आली आहे. आता सिलेंडर एक जण घेऊन आली आहे आणि गॅसची शेगडी एक जण घेऊन आली आहे. त्यांना समजा का आता स्वयंपाक बनवायचा आहे तर मला सांगा फक्त शेगडीवर बिना गॅसनं ते स्वयंपाक बनवू शकते का, बिना सिलेंडरनं नाही बनवू शकत. फक्त सिलेंडरनं बिना शेगडीचा ते स्वयंपाक बनवू शकते का, नाही. मग यांना काय करावं लागेल, एक जागी भेटा लागेल आणि यांना म्हणायला लागेल का पहा जेव्हा तुला स्वयंपाक बनवायचा आहे मी माझा सिलेंडर आणून देतो, तू स्वयंपाक बनव. जेव्हा मला स्वयंपाक बनवायचा आहे तू शेगडी घेऊन ये आणि शेगडी घेऊन मी स्वयंपाक बनवतो. म्हणजे हे काय करताय, एकामेकाला जेव्हा आवश्यक आहे तेव्हा काय करताय, शेअर करताय. हाच एक प्रकारचा राहते कोव्हॅलंट कंपाऊंड. हायड्रोजन आणि कार्बन आहे, हायड्रोजनला जेव्हा गरज असेल तेव्हा कार्बन का करेल, हे घे 1 इलेक्ट्रॉन तू घेऊन घे. कार्बनला जेव्हा गरज असेल तेव्हा हायड्रोजन का म्हणाल, हे घे माझ्याकडचे 1 इलेक्ट्रॉन तू घेऊन घे. अशा प्रकारे जी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन असते त्यालाच म्हणतो आपण कोव्हॅलंट कंपाऊंड. पहा मग आता समजा का आपल्याकडे एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहे तर त्याच्यापासून जो कंपाऊंड बनते त्या कंपाऊंडला म्हणतो आपण मिथेन.
एक कार्बन आणि 4 हायड्रोजन. बघा मग आता आपल्याकडे एक कार्बनचा एलिमेंट आहे आणि 4 आपल्याकडे हायड्रोजनचे एलिमेंट आहे. कार्बनच्या आउटर मोस्ट मध्ये 1 2 3 4 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजन मध्ये 1 1 1 1 1 1. हे जे ग्रीन वाले दिसत आहे हे आपले हायड्रोजन आहे. येलो वाले दिसत आहेत ते आपले कार्बन आहे. आता कार्बन आणि हायड्रोजन चे इलेक्ट्रॉन जे आहे ते एकमेकाकडे येऊन जातील. आता पहा, तुम्ही जर पाहाल हा वाला हायड्रोजनचा एलिमेंट, या हायड्रोजनच्या एलिमेंट मध्ये हा एक ग्रीन वाला दिसत आहे की येलो वाला दिसत आहे त्या सर्कल मध्ये. म्हणजे हायड्रोजन जे आहे त्याचा ऑक्टेट, त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे तो आता स्टेबल झाला. हा वाला जर पाहाल तर याच्या सर्कल मध्ये किती दिसत आहे 1 2, म्हणजे हा बी स्टेबल झाला. या सर्कल मध्ये पाहाल तर इथं पण 2 दिसत आहे, म्हणजे हा बी आपला सुखी झाला. याच्याकडे पाहाल तर याच्याकडे बी 2 दिसत आहे, म्हणजे हा बी आपला सुखी झाला. आता राहिला प्रश्न कार्बनचा. कार्बनचा हा वाला सर्कल पाहू शकतो आपण, हा वाला. आता पहा, कार्बनच्या यावाल्या सर्कल मध्ये हे 1 2 दिसत आहे, 3 4 दिसत आहे, 5 6 दिसत आहे, 7 8 दिसत आहे. 8 म्हणजे कार्बन बी सुखी आणि हायड्रोजन बी सुखी. आता यांच्या दोघांमध्ये जर आपण पाहू, यावाल्या हायड्रोजन कडे पहा. जेव्हा आता हायड्रोजनले गरज असेल तर कार्बन का करेल, हायड्रोजनले एलिमेंट देऊन देईल, इलेक्ट्रॉन देऊन देईल. आणि जेव्हा कार्बनले गरज असेल तर हा का करेल, आपला इलेक्ट्रॉन कार्बनला देऊन देईल. म्हणजे हायड्रोजनला जेव्हा गरज असेल तेव्हा हायड्रोजन देईल, कार्बनला जेव्हा गरज असेल तेव्हा कार्बन देईल. अशा प्रकारे जो आहे तो आपला कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि कोव्हॅलंट बॉन्ड पासून जो बनणारा कंपाऊंड आहे त्यालाच म्हणतो आपण कोव्हॅलंट कंपाऊंड. आता आपला हा एक कार्बन आहे. आता 2 इलेक्ट्रॉन, मी तुम्हाला सांगितलं 2 इलेक्ट्रॉन म्हणजे काय होते, एक बॉन्ड. हा कार्बन आहे, या 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक बॉन्ड बनला, या 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक बॉन्ड बनला, या 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक बॉन्ड बनला, या 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक बॉन्ड बनला. मग आता हा 1 2 3 4 बॉन्ड बनले. 4 बॉन्ड कोणासोबत बनले, तर या हायड्रोजन सोबत. म्हणूनच हा फॉर्म्युला बनला, एक कार्बन आणि 4 हायड्रोजन म्हणजे CH4. आणि यालाच आपण प्रेमानं म्हणतो मिथेन. का म्हणतो याला आपण, मिथेन. लक्षात ठेवा. मग आता हे जे कोव्हॅलंट कंपाऊंड आहे याची प्रॉपर्टीज कोणते राहते, त्याची प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. हा आयोनिक कंपाऊंड सारखा एकदम स्ट्रॉंग बॉन्ड नाही राहत, हा थोडासा वीक राहते. आता पहा, याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे ना, बॉइलिंग पॉइंट एकदम लो राहते, लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्याच्यानंतर जनरली ते इनसोल्युबल इन वॉटर, ते वॉटर मध्ये सोल्युबल नाही राहत, आणि सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, पण कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे आहे त्याच्यामध्ये ते सोल्युबल होऊन जाते. त्याच्यानंतर दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे ते बॅड कंडक्टर किंवा पुअर कंडक्टर आपण म्हणू शकतो त्यांना. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय होते, अ कंपाऊंड विच कंटेन ओनली कार्बन अँड हायड्रोजन, ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन दोनच राहते त्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन. आता पहा, हायड्रोकार्बन जे आहे त्याचे 2 मेन टाईप आहे. एक आहे ओपन चेन हायड्रोकार्बन आणि दुसरा आहे क्लोज चेन, त्यालाच म्हणतो आपण रिंग और सायक्लिक चेन हायड्रोकार्बन. आता बेस ऑन हाऊ कार्बन ऍटम लिंक एकामेकाला कसे जुळले आहे त्याच्यावर ओपन चेनचे जे आहे अजून फर्दर 2 टाईप आहे. पहिला आहे आपला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि दुसरा राहते आपला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय होते, ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड राहते, ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड राहते त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड. आणि दुसरा टाईप आपला अनसॅच्युरेटेड, ज्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड, एकापेक्षा जास्त बॉन्ड राहते त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, मल्टिपल बॉन्ड. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा एक्झाम्पल आहे अल्केन. अल्केन मध्ये किती बॉन्ड आहे, तर कार्बन कार्बन मध्ये, लक्षात ठेवा, फक्त कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड राहते, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड राहते त्याला म्हणतो आपण अल्केन. अनसॅच्युरेटेडचे 2 टाईप आहे. पहिला टाईप आहे अल्किन, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, फक्त कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड राहते त्याला म्हणतो आपण अल्किन. आणि कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड राहील, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड राहील त्याचं नाव आहे अल्काइन. मग लक्षात ठेवा, हायड्रोकार्बन जे आहे त्याची 2 मेन टाईप आहे, एक आहे ओपन चेन, एक आहे क्लोज चेन. ओपन चेन मध्ये 2 टाईप आहे, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये अल्केन जो राहते सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड मध्ये अल्किन आणि अल्काइन. अल्किन मध्ये डबल बॉन्ड, अल्काइन मध्ये ट्रिपल बॉन्ड. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, हे जे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड बनतात हे फक्त कार्बन कार्बन मध्ये राहते, फक्त कार्बन कार्बन मध्ये. कार्बन हायड्रोजन किंवा कार्बन ऑक्सिजन यांच्यात नाही राहत, फक्त कार्बन कार्बन मध्ये जो डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड राहते त्याच्यावरूनच ह्याचे टाईप पडले आहे. हा आहे आपला कोणता, अल्केन. हा कोणता आहे आपला, अल्किन.
आणि हा कोणता आहे आपला अल्काईन. आता पहा अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता, सिंगल बॉन्ड मध्ये लागते ए आणि ई, सिंगल बॉन्ड मध्ये काय लागते ए आणि ई, डबल बॉन्ड मध्ये लागते ई आणि ई, आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये लागते वाय आणि ई. अल्क तर राहिलंच एल के एल के एल के. सिंगल बॉन्ड म्हणजे काय होते ए आणि ई. एक काम करतो मी दुसऱ्या पेन लिहून घेतो. सिंगल बॉन्ड मध्ये काय राहते ए आणि ई, डबल बॉन्ड मध्ये काय राहते ई आणि ई, आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये काय राहते वाय आणि ई. हा झाला आपला सिंगल बॉन्ड, हा झाला आपला डबल बॉन्ड, आणि हा झाला आपला ट्रिपल बॉन्ड. अल्केन, अल्कीन आणि अल्काईन तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आपण अल्कीन, अल्केन आणि अल्काईन बद्दल डिटेल मध्ये थोडंसं पाहून घेऊ. सगळ्यात पहिले आपला आहे अल्केन, दुसरा आहे अल्कीन आणि तिसरा आहे अल्काईन. यांचे जनरल फॉर्म्युले बी तुम्हाला माहित पाहिजे. आता हा जो अल्केन आहे यांच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये पहा, हा कार्बन आणि हा कार्बन यांच्यामध्ये हा ऑरेंज कलरचा जो दिसताय सिंगल बॉन्ड राहते. अल्कीन मध्ये कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड राहते डबल बॉन्ड, आणि अल्काईन मध्ये कार्बन कार्बन मध्ये किती राहते ट्रिपल बॉन्ड. आता पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्बन जो आहे एक कार्बन जास्तीत जास्त 4च बॉन्ड बनवू शकते. एक कार्बन किती बॉन्ड राहील जास्तीत जास्त 4 बॉन्ड. आता पहा या कार्बनचा जर विचार केलो आपण तर याचा 1 2 3 4 बॉन्ड कंप्लीट झाले. या कार्बनचा जर विचार केलो तर हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4, 4 कार्बन झाले म्हणजे कार्बन आता सॅटिस्फाईड आहे. या कार्बनचं जर पाहिलो तर हे 1 2 ऑलरेडी 2 बॉन्ड कंप्लीट झाले, म्हणजे आता याला कितीची गरज आहे फक्त दोघांचीच, म्हणजे हा 1 आणि हा 2 झाले 4, 1 2 3 4. आता या कार्बन बद्दल जर विचार केलो तर हा 1 2 आणि हा वरचा 3 आणि खालचा 4 झाले याचे 4. याच्याबद्दल जर विचार केलो तर हा वाला कार्बन पहा याचे 1 2 3 3 बॉन्ड कंप्लीट झाले, म्हणजे याला एकाचीच गरज आहे. तर हा इकडून बनवू शकते, जरुरी नाही का इकडूनच बनवल, तो कोणाकडून तुम्ही बॉन्ड देऊ शकता, पण लक्षात ठेवा कार्बन जास्तीत जास्त 4च बॉन्ड बनवू शकते. याचे जर पाहिलं तर हा 1 2 3 बनल्या, याच्या एकाचीच गरज आहे, हा झाला आपला चौथा बॉन्ड. आता यांचे जे जनरल फॉर्म्युले काय ते आपण पाहून घेऊ. सगळ्यात पहिले हा जो अल्केन आहे या अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. अल्कीन जो आहे याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. अल्काईन जो आहे याचा जनरल फॉर्म्युला राहते CnH2n-2. आता याला तुम्ही लर्न कसा करू शकता, कहे दो ना +2 कहे दो ना, फक्त कहे दो ना, याले कहे दो ना -2. हा तुम्ही इंस्टाग्राम वर रील मध्ये वगैरे ऐकले असाल. पहा आता अल्केन, अल्कीन आणि अल्काईनचा जनरल फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा आहे, कहे दो ना, पहा CH कहे दो ना +2 कहे दो ना, पहा आता कहे दो ना +2 हा का झाला आपला अल्केन. आता कहे दो ना, फक्त कहे दो ना, आणि हा वाला कसा होईल आपला मग आता कहे दो ना -2. अशा प्रकारे तुम्ही जो आहे हा लक्षात ठेवू शकता, अल्केन, अल्कीन आणि अल्काईन. ओके. आता हा अल्कीन, अल्काईन आणि अल्काईन जो आहे तो आपण बनवू कसा ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर पहा, आता आपण पाहून घेऊ. सगळ्यात पहिले आपण बनवू अल्केन. अल्केनचा तुम्हाला सांगितलं होतं अल्केन मध्ये लागते ए आणि ई. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आपला, कहे दो ना +2. आता एन च्या जागी आपल्याला ठेवायचा आहे 1. समजा का आपल्याकडं एन च्या जागी आपण 1 ठेवलो, आपला जनरल फॉर्म्युला काय CnH2n+2. आता पहा जिथं जिथं एन दिसताय तिथं तिथं का ठेवीन मी 1 ठेवीन. सी एन च्या जागी का ठेवीन मी 1. H2 यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन राहते म्हणजे हा 1, आणि प्लस खाली तर खाली मी 2. C1H 2 1 जा 2 +2 C1H4. 1 लिहायची आवश्यकता नाही, म्हणजे हा झाला आपला CH4. ना CH4 म्हणजेच होते आपला मिथेन. काय होते CH4 म्हणजे आपला मिथेन. पहा मग आता इथं आपण पुट केलो C1H2 × 1 +2. आता याला समजा आपण सॉल्व्ह केलो, C 2 × 1 म्हणजे 2 +2 2 + 2 किती झाला 4. C1H4 लेस आपण लिहू शकतो CH4, आणि याचेच आपण प्रेमाने का म्हणू शकतो, आपला नाव जो आहे याचा आहे मिथेन. आता याची जर बॉन्ड दिलो तर याला किती बॉन्ड लागल 4 बॉन्ड, 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन,
एक कार्बन आणि 4 हायड्रोजन, म्हणजे हा झाला आपला अल्केन. आणि याचं नाव काय आपला मिथेन. दुसरा, समजा का आपण एनच्या जागी 2 पुट केलो, येतं एनच्या जागी 2, या बी एनच्या जागी आपण 2 पुट केलो. पहा मग आता केलो C2H, 2 into 2 म्हणजे किती 4. मी लिहून घेतो नेक्स्ट स्टेप, 2 into 2 म्हणजे 4 आणि हा +2, 4 + 2 म्हणजे किती 6. मग हा येईल आपला C2H6. C2H6 आला. आता मग C2H6 चा आपण फॉर्म्युला कसा बनवू, 2 कार्बन, आता हा एक कार्बन, हा एक कार्बन, यांच्या मधात पहिले एक बॉन्ड देऊन देऊ आपण कार्बन कार्बन मध्ये. त्याच्यानंतर आता पहा, याचा एक बॉन्ड झाला, याला किती बॉन्डची आवश्यकता आहे 3. याचा पण एक बॉन्ड झाला, याला बी किती बॉन्डची आवश्यकता आहे 3. मग याचे 3 बॉन्ड आणि याचे 3 बॉन्ड देऊन देऊ आपण. पहा मग आता 1 2 3, तसंच याचे बी 3 बॉन्ड 1 2 3 अशा प्रकारे देऊन देऊ. 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन आपले कंप्लीट झाले. आणि याचा नाव आहे आपला इथेन. का नाव आहे याचा, इथेन. पहिला मिथेन, दुसरा इथेन. आता समजा का आपण एनच्या जागी 3 पुट केलो, पहा मग आता एनच्या जागी 3 पुट करू त्या फॉर्म्युल्यामध्ये, मग हा काय होईल C3H2 into 3 + 2, 2 into 3 म्हणजे किती आला आपला 6, 6 + 2 म्हणजे किती 8, C3H8. आपण समजा 3 कार्बन लाईनशीर लावून टाकलो, यांच्यामध्ये एक एक बॉन्ड देऊन देऊ. आता हा कार्बन आहे, याचे पहा आता चांगलं लक्ष द्या, याचे जे आहे एक बॉन्ड कंप्लीट झाला आहे. हा जर मधातला कार्बन पाहाल तर याचा 1 2 बॉन्ड कंप्लीट आहे. कोणत्याही कार्बनला किती बॉन्ड लागते जास्तीत जास्त, तो किती बनवू शकते 4. याचा 1 झाला आहे म्हणजे हा 3 बनवू शकते. याचे 2 झाले आहे म्हणजे हा 2च बनवू शकते. याच्या शेवटच्याचे 1च झाला आहे म्हणजे हा अजून 3 बनवू शकते. मग याला बॉन्ड देऊन देऊ आपण. पहा मग आता दिलो बॉन्ड आपण, याले पहा 1 2 3, याले 1 2, याले 1 2 3, प्रत्येकाचे 4 4 झाले का चेक करून टाका. याचे 1 2 3 4 झाले, याचे 1 2 3 4 झाले, याचे 1 2 3 4 झाले. मग हा फॉर्म्युला कोणता आहे आपला C3H8 आणि यालाच म्हणतो आपण प्रोपेन. का म्हणतो याला आपण प्रोपेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण एनच्या जागी समजा का 4 ठेवलो, फॉर्म्युल्यामध्ये पुट करू C4H2 into 4 + 2. ओके, म्हणजे काय होईल 2 into 4 म्हणजे 8 + 2 म्हणजे किती 10, C4H10. 4 कार्बन आपण लाईनशीर लावून टाकू, चौघांना बी बॉन्ड देऊन देऊ. आता प्रत्येकाचे याचे ने याचे 2 2 बॉन्ड झाले ना, पहिल्याचे ने शेवटचे 1 1, उरलेले बॉन्ड देऊन देऊ आपण सगळ्यांना. पहा मग आता देऊन देतो मी इथं 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 इथं. आता याचे 4 झाले, याचे 4 झाले, याचे 4 झाले, याचे 4 झाले. हा आपला स्ट्रक्चर कंप्लीट झाला ना, यालेच नाव देतो मी ब्युटेन. याचं नाव काय आपला ब्युटेन. लक्षात राहील एवढा. हा झाला संपूर्ण काही अल्केन बद्दल. त्याच्यानंतर आपण थोडासा पाहू अल्कीन बद्दल. अल्कीनचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आहे आपला CnH2n. हे 2 ना फक्त. आता आपण एनच्या जागी 1 पुट नाही करू शकत, कारण की याच्यामध्ये डबल बॉन्ड येणार आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं अल्कीन जो आहे त्याच्यामध्ये काय राहते, अल्कीन मध्ये डबल बॉन्ड. आणि डबल बॉन्ड कधी राहते, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड फक्त कार्बन कार्बन मध्ये राहते. मग एनच्या जागी 1 कार्बन तर राहूच नाही शकत, कमीत कमी आपल्याला 2 कार्बन तरी पाहिजे. म्हणून आपण n = 1 आपण पुटच करू नाही शकत. मिनिमम जो कार्बन आपल्याला लागेल तो किती लागेल 2. मग इथं आपण पुट करू डायरेक्ट n = 2 पासून. C2H2 into 2 फॉर्म्युल्यामध्ये पुट केलो, 2 into 2 म्हणजे किती होईल 4, C2H4. आता 2 कार्बन मी देऊन देईल. 2 कार्बन दिल्यावर या कार्बन कार्बन मध्ये किती आहे तर डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन मध्ये किती आहे डबल बॉन्ड. तर मग मी काय करेन, पहिले या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड देऊन देईल. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड जर दिलो मी, आता पहा याचे 2 बॉन्ड झाले, याचे 2 बॉन्ड झाले, म्हणजे यांना 2 2 ची आवश्यकता आहे. मग उरलेले 2 2 बॉन्ड मी देऊन देईन. हा एक आला, हा दुसरा आला, याचे 4 कंप्लीट झाले. याच्याबद्दल जर पाहू तर याले 2 बॉन्डची आवश्यकता आहे, मग हा एक आणि हा दुसरा झाला कंप्लीट. पहा C2H4 2 कार्बन आणि 1 2 3 4 हायड्रोजन, हा झाला आपला कंप्लीट. आणि याचा जो नाव आहे इथिन, याला काय म्हणतो आपण इथिन. इथेनी लक्षात ठेवा, तो होता एनी आणि हा झाला आपला इएनी. याच्यामध्ये राहते डबल बॉन्ड. समजा का आपण n = 3 पुट केलो, C3H2 into 3, 2 into 3 म्हणजे किती होईल 6. पहिले का करू आपण 3 कार्बन देऊन देऊ. आता तुम्हाला चांगला लक्षात ठेवा, 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड राहू शकते, दोघांच्या वर नाही. म्हणजे कोणता तरी एकच वेळा डबल बॉन्ड किंवा एकच वेळा ट्रिपल बॉन्ड राहील. कोठेही अदामदा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड नाही द्यायचे तुम्हाला. एक तर याच्यासोबत डबल बॉन्ड द्या किंवा याच्यासोबत डबल बॉन्ड द्या, एकच वेळा फक्त डबल बॉन्ड.
मी काय करतो याच्यासोबत डबल बॉन्ड देतो, पहिले हा सिंगल बॉन्ड देतो मग याच्यासोबत डबल बॉन्ड देतो, असा जरुरी नाही आहे, तुम्ही इथं डबल बॉन्ड नाही इथं सिंगल बॉन्ड बी देऊ शकता. आता उरले किती पहा, याचे जे आहे एकच बॉन्ड कंप्लीट झाला तर याला किती लागत आहे आता 3. याचे जर पाहून 1 2 3 मधातल्याचे जे आहे 1 2 3 बॉन्ड कंप्लीट झाले आहे म्हणजे याला लागत आहे फक्त एकच. याचे जे आहे ते 2 बॉन्ड कंप्लीट झाले आहे म्हणजे याला किती लागत आहे 2 लागत आहे. पहा मग आता पहिले मी देऊन देतो याला 1 हा 2 आणि 3. पहा आता या कार्बनचे 1 2 3 4 बॉन्ड कंप्लीट झाले. याचे जे आहे 1 2 3 बॉन्ड ऑलरेडी आहे, फक्त त्याला एकच बॉन्डची आवश्यकता आहे, मग एक बॉन्ड हायड्रोजनचा मी देऊन देतो. याचे जे आहे 2 बॉन्ड कंप्लीट आहे, याला 2च लागत आहे, मग मी इथं एक देऊन देतो आणि इथे एक देऊन देतो, झाला याचा एक कंप्लीट. याचा जो नाव आहे तो आहे प्रोपीन. 3 कार्बन म्हणजे होते प्रोप, आणि सिंगल बॉन्ड असेल तर एअनी, डबल बॉन्ड असेल तर इअनी, ट्रिपल बॉन्ड असेल तर वायनी. हा डबल बॉन्ड वे म्हणून मी लावतो इथं इअनी, हा वे आपला प्रोपीन. आता N इज इक्वल टू समजा मी 4 पुट केलो, मग आता C4H2 म्हणजे काय C4H8, 4 कार्बन मी लाईनशीर लावून टाकतो, कोणत्या तरी एका मध्येच मी का करतो डबल बॉन्ड लावणार आहोत. पहा मग आता इथं 1 2 3 शेवट मी का करतो मी डबल बॉन्ड लावतो, असा जरुरी नाही आहे का तुम्ही शेवटीच लावले पाहिजे, मधामध्ये इच्छा असेल तर मधामध्ये लावा, पहिले इच्छा असेल तर पहिले लावा. आता याचे किती झालंय एकच बॉन्ड कंप्लीट झालाय म्हणजे याले 3 बॉन्ड लागत आहे. याचे 1 2 बॉन्ड कंप्लीट झाले म्हणजे 2 लागत आहे. याचे 1 2 3 कंप्लीट झाले आहे म्हणजे याला एकच लागत आहे. शेवटच्याचे 2 कंप्लीट झाले आहे म्हणजे त्याला 2 लागत आहे. देऊन देतो मग मी बॉन्ड. आता याला 3 लागत आहे, मग हा 1 हा 2 आणि हा 3 झाला, याचा काम संपला. याचे 2 कंप्लीट आहे 2 लागत आहे, मग एक काम करतो वरत एक देतो आणि खाली एक देऊन देतो, झाले याचे. याला जर पाहिलं तर याचे 3 आहेत, याला एकच लागत आहे, मग याला एक जो आहे वरती मी देऊन देतो, खाली बी देऊ शकतो पण मी वर देऊन दिलो, काय नाव. याचे 2 कंप्लीट आहे 2 लागत आहे, मग एक का करतो मी वरत देतो आणि एक खाली देऊन देतो, झाला. आणि याचा जो नाव आहे ब्यूट, 4 वाला जो राहतो त्याला म्हणतो आपण ब्यूट, आणि डबल बॉन्ड वे म्हणून याला लावतो मी इअनी, म्हणजे हा बनला आपला ब्युटीन. का बनला आपला हा ब्युटीन. आणि लास्ट वाला जो आहे आपला तो राहील अल्काइन वायनी, आणि हा राहते आपला ट्रिपल बॉन्ड. याचा जनरल फॉर्म्युला काय, कह दो ना -2. पाहता कह दो ना -2 CnH2n -2. याच्यामध्ये बी ट्रिपल बॉन्ड येते अल्काइन मध्ये. ट्रिपल बॉन्ड फक्त कार्बन कार्बन मध्ये बनू शकते, म्हणून एक कार्बन वाला कधीच नाही राहू शकत. सुरुवातच कुठून करणार आपण 2 कार्बन पासून. आता पहा मग पुट केलो CnH 2 × 2 -2. आता पहा 2 × 2 म्हणजे काय झाला 4 -2, 4 -2 म्हणजे किती 2, हा बनला आपला C2H2. आता 2 कार्बन मी देऊन देतो. आता या 2 कार्बन मध्ये किती बॉन्ड येईल अल्काइन वे म्हणजे ट्रिपल बॉन्ड. किती बॉन्ड येईल हा ट्रिपल बॉन्ड. मग सगळ्यात पहिले मी काय करतो यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड देऊन देतो. आता या कार्बनचे 3 बॉन्ड कंप्लीट आहे म्हणजे याला एकच लागत आहे, या कार्बनचे बी 3 कंप्लीट आहे म्हणजे याला एकच लागत आहे, मग एक एक बॉन्ड का करतो मी देऊन देतो. पहा आता 2 कार्बन 2 हायड्रोजन C2H2. हा जो स्ट्रक्चर आहे 1 2 कार्बन वाल्याला म्हणतो आपण इथ, आणि अल्काइन वे म्हणून लावतो वायनी, तर याचा नाव आहे इथाइन. काय नाव आहे याचा इथाइन. त्यानंतर मी N इज इक्वल टू 3 समजा पुट केलो, C3H 2 × 3 -2, 2 × 3 म्हणजे 6 -2 म्हणजे किती येईल 4, C3H4. 3 कार्बन लाईनशीर लावून टाकतो, कोणत्या तरी दोघांच्या मधामध्ये मला ट्रिपल बॉन्ड द्यायचा आहे. इथं सिंगल देतो नाही तर काय करतो आता मी ट्रिपल देतो. याचे पहा एकच कंप्लीट आहे, याला काहीच 3 द्यायची आवश्यकता आहे. याचे जे आहे 1 2 3 4, याचा हा 1 आणि हे 3, 4 बॉन्ड कंप्लीट आहे म्हणजे याला काहीच द्यायची आवश्यकता नाही. हा वाला जर पाहाल तर याची 3 कंप्लीट आहे, याला 1 द्यायची आवश्यकता आहे. मग आता देऊन देतो पहिले मी. सगळ्यात पहिले याले किती लागत आहे 3, हा 1 दिलो, हा दुसरा दिलो, हा तिसरा दिलो, याचा विषय संपला. याचा तर पहिलेच विषय संपला आहे. याले 1 2 3 4 ऑलरेडी याच्याकडे 4 आहेत. आता हा जो आहे याला किती लागत आहे एकच लागत आहे, मग याला 1 देऊन देतो. हा जो नाव आहे 3 कार्बन वाल्याला म्हणतो आपण प्रोप, आणि अल्काइन वे म्हणून लावतो वायनी, म्हणून हा बनल प्रोपाइन. का बनल हा प्रोपाइन. आणि लास्ट वाला N इज इक्वल टू 4 पुट करतो फॉर्म्युला C4H 2 × 4 आहे -2, 2 × 4 म्हणजे किती होईल 8 -2, 8 -2 म्हणजे किती होईल 6, C4H6. 4 कार्बन मी लाईनशीर देऊन देतो, पहिले सिंगल बॉन्ड नंतर सिंगल बॉन्ड मग देतो मी ट्रिपल बॉन्ड. आता पहा याले तिघांची गरज आहे, याले 2 आहे म्हणजे दोघांची गरज आहे,
याले 4 आहे म्हणजे एकाची गरज नाही, याले 3 आहे म्हणजे एकाची गरज आहे. एका कार्बनले 4 बायका पाहिजे, 4 बायकाची आवश्यकता आहे त्याले. आता याले एकच बायको आहे तर हा अजून 3 पाहिल, 3 पाहिला म्हणजे पहा आता हा 1 2 आणि हा 3. याले 2 बायका आहेत, हा 2 बायका अजून दांद्रत आहे. हे झाली पहिली, हे झाली दुसरी. याच्याकडे पहिले 4 आहे, 4च्या वर ठेवूच नाही शकत, मग हा एकही नाही पाहिजे. आता हा जो आहे याले 3 आहेत, मग हा 1 पाहत आहे, पाहिला 1 झाला. बॉन्ड म्हणजेच बायको समजून घ्या. आता 1 2 3 4, 4 वाला जो राहतो त्याला म्हणतो आपण ब्यूट. अल्काईन वे म्हणून लावतो वायनी, मग हा बनला आपला ब्युटाईन. का बनला आपला हा ब्युटाईन. अशा प्रकारचा जो होता आपला कोव्हॅलंट बॉन्ड आणि हायड्रोकार्बन, हे सगळं काही होता. हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे म्हणजे पहा मग आता 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन आणि 4 कार्बन. सध्या तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. 1 कार्बन वाल्याला म्हणतो आपण मिथ, 2 कार्बन वाल्याला म्हणतो आपण इथ, 3 कार्बन वाल्याला म्हणतो आपण प्रोप आणि 4 कार्बन वाल्याला म्हणतो आपण ब्यूट. बट नव्हे हा ब्यूट वे. आता याच्यामध्ये समजा का सिंगल बॉन्ड असेल किंवा डबल बॉन्ड असेल किंवा मग ट्रिपल बॉन्ड राहू शकते, बरोबर आहे. आता सिंगल बॉन्ड मध्ये काय लावायचं आहे तुम्हाला ए आणि डबल बॉन्ड मध्ये काय लावायचं आहे तुम्हाला ई आणि ट्रिपल मध्ये काय लावायचं आहे वाय आणि. याच्यावरूनच तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता पहा कार्बनच्या ऍटम वरून. आता कोणता कलर घेऊ, हा घेतो, दिसेल का. आता पहा मिथ तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, मिथ मिथ मिथ. हा इथ 2 म्हणजे इथ, 2 म्हणजे इथ. हा प्रोप, हा प्रोप, हा प्रोप. हा ब्यूट, हा ब्यूट आणि हाय ब्यूट. पहा मग आता नाव कसे बनवतो. सिंगल बॉन्ड का लागल इथं ए आणि, सिंगल बॉन्ड का लागल ए आणि, सिंगल बॉन्ड ए आणि, सिंगल बॉन्ड ए आणि. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन, प्रोपेन ब्युटेन. इथं ई आणि लागते, लावा ई आणि, डबल बॉन्ड ई आणि, डबल बॉन्ड ई आणि, डबल बॉन्ड ई आणि. मिथिन इथिन प्रोपिन ब्युटीन. मिथिन तर बनत नाही त्याच्यामुळे हा लक्षात ठेवायची गरज नाही. इथं पण सिंगल बॉन्ड वाला बनत नाही म्हणून हा लक्षात ठेवायची गरज नाही. ट्रिपल बॉन्ड मध्ये लक्षात ठेवायचं आहे वायनी वायनी वायनी, इथाईन प्रोपाईन ब्युटाईन. बस अशा प्रकारचे हे जे आहे तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे आहे. इथपर्यंत जो आहे कोव्हॅलंट बॉन्ड हायड्रोकार्बन बद्दल आपण पाहिलो. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून असे काही इंटरेस्टिंग टॉपिक जे आहे तुमच्या पुस्तकातले ते पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. सबका साथ सबका विकास होऊ द्या. थँक्यू सो मच. Yeah.